सैंग ऋषी वृद्धाश्रम लौकी शिरसगाव येथील नवनाथ भाऊ जराड यांची गाडी आलीच होती. तर आईनं ना अंगात देवी आल्याचे ढोंग केले ना चालू. आई जगदंबे नको ग आई सोड जमणार नाही असे लय नाटकं चालू केले भाऊ. तर जय हरी माऊली रामराम मंडळी. पालखेडचे आपले फॉलोअर आले होते ते म्हणे आम्ही तुमचे कंटिन्यू व्हिडिओ पाहतोच आणि आपल्या व्हिडिओचं कौतुकही त्यांनी खूप केलं बरं का. मोहाडी गावची सुद्धा फॉलोअर मंडळी आली होती. मग त्यांना सुद्धा भेटून घेतलं. दुपारी नवनाथ तात्या आले होते आपल्याकडे. नवनाथ तात्याला म्हटलं काय म्हणते काय म्हणतात काय नाही सत्य होऊन ना 4-5 दिवस झाले. काय पाहिजे लगेच देतो ना. तात्याला म्हटलं सपकेनंतर 4-5 पानं आले असतील ना मग बायोजन टाका. मग आपण त्यांना बायोजन दिलं आणि त्याच्याबरोबर म्हटलंय ना रेड फ्लोरा हे शिवीड घेऊन टाका आणि त्याच्यासोबत 52-34 सुद्धा घेऊ शकता. मग आपण अशा पद्धतीनं 52-34 बायोजेन रेड फ्लोरा आणि 6 असं नवनाथ तात्याला घ्यायला लावलं. तुमच्या द्राक्ष प्लॉट मध्ये विगर किती आहे त्या हिशोबाने तुम्ही बायोजनचं प्रमाण घेतलं पाहिजे. नवनाथ तात्यानंतर 4-5 पानं आली ना मग त्यांना म्हटलं तुम्ही बायोजन फक्त आहे ना 200 लिटर साठी ना 150 ml च्या वर. आणि तात्याला म्हटलं आता स्प्रे घेताना ना जास्त टेम्परेचर झालं आता अति उन्हामध्ये हा स्प्रे घेऊ नका तुम्ही संध्याकाळीच हा स्प्रे घ्या. मग तात्या म्हणे आता आहे ना आपण संध्याकाळीच कमी टेम्परेचर मध्ये स्प्रे घेऊन टाकू. राहिला विषय या म्हाताऱ्या आईचा ना तर हिला सुद्धा वृद्धाश्रमाची गाडी आल्यावर ना डायरेक्ट अंगातच आलं. ती नाहीच म्हणत होती डायरेक्ट गाडीमध्ये जायला. मग अशा पद्धतीने ना सरपंचानं सगळ्यांनी ना गाडीमध्ये टाकून दिलं. कारण ही म्हातारी आहे ना राहायची कोणाच्या गाड्याच्या काचा फोडायची. मग अशा पद्धतीने नवनाथ भाऊ यांच्या कामाचं आहे ना अभिनंदन केलं. आणि तुम्हाला सुद्धा ना अशी व्यक्ती असतील ना तर या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.